लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत तर अगदी बाळंतीण झालेली बाई सुद्धा हे लाडू प्रतिकारशक्तीसाठी खाऊ शकणार आहे। 12ही महिने आपल्या किचनमध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्येच हे पौष्टिक असे लाडू आजच्या रेसिपीमध्ये तयार करायचे आहेत। नमस्कार, तुम्हा सर्वांचे सुगरण अलिबागची या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। या लाडूच्या साहित्यांचे वजनी प्रमाण आणि वाटीचे प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे। आपली आजची रेसिपी आहे शरीराला पौष्टिक असे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी जे काही आपल्याला मूलभूत आवश्यक असतं ते या हिरव्या मुगामध्ये आहे। त्याच हिरव्या मुगाचे आपण आता लाडू तयार करणार आहोत। वजनी प्रमाणात पाव किलो आणि वाट्यांचं प्रमाण पाहायचं तर इथे मी 2 वाट्या असे हिरवे मूग घेतले आहेत। चला तर हे मूग आता आपण भाजून घेऊयात। कढई गरम झाली का गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि हलकासा मुगाचा रंग बदलला की गॅस बंद करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हे मूग आपल्याला भाजून घ्यायचे आहे। A few minutes later. इथे तुम्ही पाहू शकता अगदी मीडियम फ्लेमवर 5 मिनिटातच हे मूग असे भाजून झाले आहेत। गॅस आता बंद करून घेऊयात। हे मूग थंड झाले की मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत। मूग थंड झाल्यानंतर हे असे आता मिक्सरला दळून घेऊयात। तुम्ही जर जास्त प्रमाणात मूग घेतले तर गिरणीतून दळून आणले तरी चालेल। अशा प्रकारे मी इथे हे मूग दळून घेतले आहेत। चला तर मग आता लाडू बनवायला आपण सुरुवात करूयात। सुरुवातीला हे ड्रायफ्रूट आपल्याला तळून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम स्लो करून ड्रायफ्रूट आपल्याला हे तुपामध्ये असे भाजून घ्यायचे आहेत। आता हे ड्रायफ्रूट यामधून काढून घ्यायचे आहेत। अगदी हलकासा तांबूस रंग येईपर्यंतच हे ड्रायफ्रूट आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। याच तुपामध्ये आपण हे मुगाचे पीठ भाजून घेणार आहोत। स्लो फ्लेमवरच 5 मिनिट आपल्याला हे मुगाचे पीठ भाजून घ्यायचे आहे। याच्यामध्ये मी पुन्हा तूप घातलेलं नाहीये। ड्रायफ्रूट तळताना जे तूप होतं त्यामध्येच मी हे 5 मिनिट असे भाजून घेणार आहे। A few minutes later. इथे तुम्ही पाहू शकता 5 मिनिटांनंतर इथे ह्या पिठाचा रंग बदलला आहे। आता यामध्ये आपण आणखीन थोडे तूप घालून पुन्हा हे असे परतून घेणार आहोत। इथे मी 4 चमचे साजूक तूप घातला आहे आणि पुन्हा हे असे पीठ आपण यामध्ये परतून घेऊयात। लक्षात ठेवायचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे। आता मी हे वाटीतील सर्व तूप यामध्ये घालून घेणार आहे। हे पीठ आता व्यवस्थित भाजून झाले आहे। गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि कढईला जेवढी ही हीट आहे त्यामध्येच हे पीठ आपल्याला परतून घ्यायचे आहे। गॅसवरून कढई आपल्याला खाली उतरून घ्यायची आहे आणि ही कढई गरम असतानाच यामध्ये आपल्याला हे 1 वाटी गूळ घालायचे आहे। या गरम गरम मुगाच्या पिठातच हे गूळ आपल्याला असे मेल्ट करून घ्यायचे आहे। लक्षात ठेवायचे 2 वाटी जर मूग असतील तर 1 वाटी आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे। गरम गरम पिठामध्येच असे हे गूळ जर आपण मेल्ट केले तर इथे तुम्ही पाहू शकता गूळ हे सहज असे मेल्ट होते। त्यामुळे मिक्सरलाही लावायची हे पीठ काही गरज लागत नाही। इथे तुम्ही पाहू शकता गूळ घातल्यानंतर या पिठाचा कलर असा चेंज होतो आणि ही मुगाचं पीठही आपण असं खमंग हे भाजून घेतलं आहे। आता तुम्ही इथे पाहू शकता गूळही व्यवस्थित या पिठामध्ये मेल्ट झाले आहे। लाडू बनवण्यासाठी हे मिश्रण आता तयार झाले आहे। हे मी ताटामध्ये काढून घेते। हे आता सर्व मिश्रण मिक्स करून घेऊयात। अर्धा चमचा यामध्ये वेलची पूड घालून घेऊयात। हे आता मिश्रण जरा गरमच आहे त्यामुळे मी चमच्यानेच हे सर्व मिक्स करून घेणार आहे। आता हे मिश्रण 1% असे थंड झाले आहे। हे मिश्रण हातानेच असे मिक्स करून घ्यायचे म्हणजे कुठे जर गुळाची कुठे गुठळी असेल ती या पिठामध्ये मिक्स होऊन जाईल। इथे तुम्ही पाहू शकता किती लवकरात लवकर पौष्टिक असे हे लाडू तयार होणार आहेत। हे आता मिश्रण सर्व एकत्र करून झाले की याचे लाडू तयार करून घ्यायचे। तुम्हाला किती साईजचे लाडू हवेत त्याप्रमाणे तुम्ही इथे हे लाडू तयार करायला घ्यायचे। अगदी गुळाचे तुपाचे प्रमाण व्यवस्थित जर असेल तर इथे तुम्ही पाहू शकता लाडू अगदी एका हाताने सुद्धा सहज आपण तयार करू शकतो। इथे तुम्ही या लाडूला शायनिंग सुद्धा पाहू शकता। लाडू हा असा छान मऊसूत असा तयार झाला आहे।
अशा प्रकारे मी इथे सर्व लाडू हे तयार करून घेणार आहे. अशा प्रकारे इथे मी सर्व लाडू तयार करून घेतले आहेत. व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.